तर मुलांनो, या प्रकारचे उदाहरण नवोदयच्या परीक्षेमध्ये नेहमी येतात आणि त्यावेळेस आपण घाबरून जातो. तर घाबरून जायचं नाही. हे उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने कसं सोडवायचे ते मी सांगणार आहे. ओके, गणित काय बघा. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. तर करीमला त्या परीक्षेत किती गुण मिळाले? आलं लक्षात? तिघ जण आहेत, एकच परीक्षा दिलेली आहे आणि त्यांचे मार्क सांगितलेले आहेत. त्या तिघांच्या मार्काची बेरीज सांगितलेली आहे. आपल्याला करीमचे मार्क काढायचे. आपण काय करू? तिघांचे मार्क काढून घेऊ. आलं लक्षात? चला, काय करायचं आपल्याला सर्वात अगोदर माहिती आहे का? अगोदर कुणाचे गुण दिलेले नाही त्याला आपल्याला x समजायचं. काय समजायचं? x. कुणाचे दिले नाही ते शोधून काढायचे आपल्याला. बघा, एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा, म्हणजे करीमचे गुण दिलेले आहेत. करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. करीमचे गुण दिलेले आहेत, फक्त कुणापेक्षा जास्त आहेत तेवढेच दिलेलं आहे. मदनला रहीमपेक्षा, मदनला म्हणजे मदनचे गुण सुद्धा दिलेले आहेत. तिघांना मिळून 110 गुण आहेत. बरोबर आहे? तर करीमला मिळालेले गुण किती? बघा, इथं कुणाचे गुण दिलेले आहेत? रहीमचे दिलेले नाही. कुणाचे दिलेले आहे? रहीमचे दिलेले आहेत म्हणून त्याला आपल्याला x समजायचं. काय समजायचे? x समजा, a समजा, b समजा, काही समजा, काय हरकत नाही. x. बघा, त्यानंतर करीम. करीमचे गुण रहीमपेक्षा, म्हणजे रहीम x आहे, रहीमपेक्षा म्हणून x अधिक 15. आलं लक्षात? बरं. आता तिसरा कोण आहे रे? मदन आहे. कोण आहे? मदनला x पेक्षा कमी आहेत का जास्त आहे का? कमी. x कमी आहेत म्हणून वजा किती? 10 कमी आहेत. किती कमी आहेत? 10 कमी आहेत. चला, तर मग आता आपण काय करूया? याची समीकरणामध्ये मांडणी करून घेऊया. आलं लक्षात? चला, बघा, रहीमचे गुण x गुण अगोदर लिहायचे. तिघांचे गुण आहेत म्हणून प्रत्येकाच्या मध्ये अधिकचं चिन्ह येईल. तिघांच्या गुणाची बेरीज आहे म्हणून अधिक येईल. आलं लक्षात? x अधिक 15 कंसामध्ये x अधिक 15. रहीमचे x लिहिलं ना, करीमचे x अधिक 15. मदनचे गुण किती आहेत? x वजा 10. बरोबर. तिघांचे मिळून किती गुण आहे? 110. चला, आता हे समीकरण सोडूया. बघा, इथं बेरीज आहे. काय? 1x अधिक 2x अधिक 3x. आपण x ची बेरीज केली. आलं लक्षात? आता याच्या पुढे कोणतं चिन्ह द्यायचं? अगोदर या संख्याची, अंकाची दिलेल्या पाहणी करायची, त्याच्यानंतरच आपण इथं चिन्ह निश्चित करणार आहोत. आलं लक्षात? बघा, अधिक 15 आणि वजा 10. बरोबर आहे? धन 15 आणि ऋण 10. काय करायचं माहितीये का? वेगवेगळे चिन्ह असतील आणि त्यावेळेस जर तुम्हाला बेरीज करायला सांगितले असेल तर वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते देऊन टाकायचे. मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते देऊन टाकायचे. मोठी संख्या कोणती आहे? 15 की 10? 15. 15 कोणतं चिन्ह आहे? मग अधिक देऊन टाकायचं. आणि आता मोठ्या मधून छोटी संख्या वजा करायची. 15 मधून 10 गेले, किती राहिले? 5. व्हेरी गुड. बरोबर. किती? 100. आलं लक्षात? चला, आता नेहमीप्रमाणे समीकरण सोडून घेऊया. 3x हे पाहत आता आपल्याला पलीकडे घेऊन जायचं. आलं लक्षात? बरोबर 110. इकडं अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होईल? वजा.
म्हणून 3x वजाबाकी केली 110 मधून 5 गेल्यावर किती राहतात 105 आलं लक्षात. आता 3x बरोबर 105 ह्याच्यामध्ये कोणतंही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह नाही. मग आता इथे गुणाकार आहे म्हणजे पलीकडे गेल्यावर काय होईल रे x बरोबर 105 भागिले 3 3 3 चला शिल्लक राहिला 1 3 x ची किंमत निघाली म्हणजे कुणाची गुण निघाले रे रहीमचे. कुणाचे निघाले रहीमचे. आपल्याला कुणाचे विचारले करीमचे. आपण तिघाचे गुण लिहून घेऊ. बघा रहीमला मिळालेले गुण x बरोबर सांगा लवकर 35 दिसत आहे का 35 किती मिळाले 35. बघा आता करीमचे गुण काढा. कोणाचे काढायचे करीम x अधिक x ची किंमत किती आहे 35 अधिक आहे 15 किती आली बेरीज 35 आणि 15 50. व्हेरी गुड. आता कुणाचे काढायचे आपल्याला मदनचे गुण काढायचे. मदनला किती गुण आहे x वजा 10 x ची किंमत किती आहे 35 किती आहे 35 वजा 35 मधून 10 गेले. बघा हे रेंजचे गुण हे करीमचे गुण आहेत आणि हे मदनचे गुण आहेत. आता तिघांच्या गुणाची बेरीज किती म्हटलंय 110 येते का बघूया. बघा 5 आणि 5 10 ला 0 चला 3 आणि 5 8 8 आणि 3 11 आली का बेरीज 110. आपल्याला कोणाचे गुण विचारले होते करीमचे गुण किती निघाले मग 50 आहे करीमचे गुण हे 50. ऑप्शन तिघापैकी कुणाचे गुण विचारू द्या. तिघाचे काढून घ्यायचे आपल्याला. तिघाचे काढून घेतल्यावर काय अडचणच नाही आपल्याला परीक्षेत. तिघाचे विचारू द्या किंवा चौघाचे विचारू द्या काही अडचण नाही. समजलं. ओके धन्यवाद.